आपण नेहमीच डोसा, सांबर, इडली, शेंगदाण्याची चटणी खात असतो, परंतु आज आपण उत्तप्पासोबत सांबर खाणार आहोत आणि त्यासाठी बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे आपली। हा उत्तप्पा मात्र थोडासा आपण जाडसर करणार आहोत। बघा, त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते। डाळ म्हणजे उडदाची सफेद डाळ, 1 किलोला पाव किलो, 1 किलो तांदळास पाव किलो डाळ लागते। थोडीशी चमचाभर मेथी भिजत घालताना टाकली होती, म्हणजे ती भिजते तांदळासोबत। दिवसभर डाळ आणि तांदूळ भिजू दिले। आता ते भिजले, आता त्यांना मिक्सर मधून आपण वाटून घेऊया। थोडे थोडे पाणी टाकून आपण त्यांना मिक्सर मधून वाटून घ्यायचे आणि डोसे म्हणा, उत्तप्पा म्हणा, जे ते छान होण्यासाठी थोडासा गरम भात मी टाकलेला आहे, त्यामुळे ते पीठ चांगले आंबट असते। आता ते सर्व वाटून झाले आणि भिजत घालताना मी त्याच्यात थोडासा सोडा टाकलेला आहे आणि आता हे रात्रभर आंबण्यास ठेवले। सकाळी ते तयार झालेले आहे। आता आपण याच्यात चवीसाठी मीठ टाकून घेऊया, ते मिक्स करून घ्यायचे। सांबरची तयारी सुरू झाली आहे। मसुरीची डाळ आज आपण सांबर बनवणार आहोत। थोडी मुगाची डाळ ही घेतली आहे। मसूर आणि मुगाची डाळ एकत्र करून आज सांबर बनवणार आहोत। त्यासाठी ती डाळ धुवून घेतली चांगली 3-4 पाण्याने, नंतर त्याच्यात चांगले पाणी टाकून आता शिजत घालणार आहोत। आता शिजण्यासाठी ठेवलेली आहे, पण त्यावर जो फेस आलाय तो मी नेहमी काढून टाकत असते। कोणती डाळ जर मी कुकरला लावण्यापूर्वी झाकण लावण्याच्या अगोदर मी तो फेस काढून टाकते आणि नंतर झाकण लावत असते कुकरला। आणि आता 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरच्या। 3 शिट्ट्यांमध्ये मसूरची डाळ छान एकदम मऊ होते। आता फोडणीची तयारी सुरू झाली। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकले, लसूण टाकला आहे। आज सांबरला आपण लसणाचा तडका देणार आहोत। त्यासाठी कढीपत्ताही टाकला आणि हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं मिक्सर मधून वाटून घेतलेले होते ते फोडणीत टाकले। थोडा सांबर मसाला टाकला, थोडे लाल तिखटही टाकले। हळद टाकली आणि टोमॅटो टाकते आता। सांबर मध्ये आपण डांगर आणि शेवग्याच्या शेंगाही टाकल्या आणि वाटाणेही टाकलेले आहे। त्यांना सर्वांना आपण मसाल्यामध्ये थोडं फ्राय करून घेऊया। कोथिंबीर टाकणं गरजेचं आहे आणि नंतर थोडे पाणी टाकून घेतले। आता यांना आपण शिजवून देऊ। चवीपुरते मीठ टाकायचे। झाकण ठेवून शिजवून घ्यायचे, म्हणजे लवकर शिजते। आता उत्तप्पा बनवण्याची तयारी आहे ही। त्यासाठी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आपण कट करून घेतले।
आणि आपण उत्तप्पामध्ये वाटाणेही टाकणार आहोत। मी थोडे पीठ काढून घेतले एका कटोरीमध्ये आणि त्याच्यात हे थोडे थोडे साहित्य टाकून घेतले। त्यांना पण आपण 10-1 मिनिटं तसेच भिजू द्यायचे। दहा 15 मिनिटानंतर मी आपल्या साध्या लोखंडी तव्याला गरम करायला ठेवले गॅसवर। थोडे तेल टाकून घ्यायचे आणि त्यावर उत्तप्प्याचे पीठ घालायचे। सुरुवातीचा पहिला उत्तप्पा हा छोटाच करून बघावा, कारण बऱ्याचदा पहिला काही डोसा म्हणा उत्तप्पा म्हणा तुटण्याची शक्यता दाट असते। त्यामुळे मी छोटासा उत्तप्पा बनवून घेत आहे। बघूया काय होतं ते आणि मंद गॅसवर त्याला भाजू द्यायचं। थोडी वरून कोथिंबीर टाकली। चला वाचलो, आपला पहिला उत्तप्पाही छान झाला आहे। साइडने थोडे तेल सोडून त्याला भाजू द्यायचे। इकडे आपले सांबरसाठी डांगर, शेवग्याच्या शेंगा, वाटाणे, टोमॅटो चांगले शिजले आहेत। आता शिजलेली डाळ आपण त्याच्यामध्ये ओतून दिली, मिक्स करून घ्यायचे। हवे तेवढेच पाणी टाकायचे। आता थोडा चिंचेचा कोळ मी टाकला आहे, शिवाय थोडा गोडपणा येण्यासाठी गुळही घातला आहे। सांबरला उकळी चांगली येऊ द्यायची। वरून तडका टाकण्यासाठी जिरे मोहरी टाकली आहे, थोडी तीळ टाकली, सुक्या मिरच्या, थोडेसे लाल तिखट टाकले आणि सांबरवर हा तडका टाकून द्यायचा। अतिशय सुंदर असे आपले सांबर तयार झाले। अशा प्रकारे आपले हे मिक्स व्हेज उत्तप्पा पण तयार झालेला आहे। आणि असे उत्तप्पा आणि सांबरची टेस्ट तुम्ही करून बघा। करतानाचा तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा। धन्यवाद।